चला विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं की संख्या ज्ञान बघितलं होतं की एक संख्या ज्ञान मध्ये आपण 1 ते 100 अंक बघितले आहेत, वाचन बघितले आहेत, मराठीमध्ये अंक कसे अक्षरी कसे लेखन करायचं, अंकी कसं लेखन करायचं ह्याच्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे। आता ह्या लेक्चर मध्ये आपण काय शिकणार आहोत की सर्वात मोठा आणि सर्वात लहान संख्या। आता सर्वात मोठी संख्या कुठली, सर्वात लहान संख्या कुठली, आपल्याला पेपर मध्ये प्रश्न कसे विचारतात की पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती, बरोबर। आता ह्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारतात, मी तुम्हाला इथं काही चित्र दाखवलेली आहे, बरोबर। आता ह्या चित्रांमध्ये आपण त्या चित्रांची संख्या लिहूया आणि त्याच्यानंतर बघूया की सर्वात मोठी संख्या कोणती आणि सर्वात लहान संख्या कोणती। पहिलं चित्र दिसतंय सगळ्यांना, पहिलं चित्रामध्ये काय आहे बाळांनो, कुत्रा आहे, बरोबर, म्हणजे डॉग आहे। डॉग एकटा आहे का दोघ आहेत, एकटाच दिसतोय या चित्रामध्ये। या चित्रामध्ये किती डॉग आहेत आपल्याकडे, 3, बरोबर। पण सर्वात मोठा अंक कुठला आहे, 1 का 3, तर 3 अंक काय आहे आपला सर्वात मोठा अंक आहे। सर्वात मोठा अंक कोण आहे, 3, आणि सर्वात लहान अंक कोण आहे, आणि सर्वात लहान अंक कोण आहे, तर 1 हा अंक कसा आहे, सगळ्यात लहान अंक आहे। आता सगळ्यांना मांजर दिसतीये, मांजरीचं पिल्लू दिसतंय, एका बास्केट मध्ये बसलेलं आहे, बरोबर का नाही। त्यांना तसं बसायला खूप आवडतं लहान लहान पिल्लांना। तर आता हे लहान पिल्ल किती आहेत पहिल्यांदा मोजायला पाहिजेत ना आपल्याला, 1 2 3 आणि 4, किती आहेत लहान पिल्ल आपल्याकडे, 4 आहेत, किती आहेत 4, बरोबर। आणि हे इथं लिहिते 4, किती आहेत लहान पिल्ल आपल्याकडे 4, आणि मोठी किती आहेत आपल्याकडे 2, आणि ही सगळी मांजरच आहेत ना बाळांनो। मग सर्वात मोठी संख्या कुठली आहे आपली 4, कशी आहे मोठी, आणि सर्वात लहान संख्या कोण आहे आपल्याकडे 2, सर्वात लहान संख्या किती आहे 2, आणि सर्वात मोठी संख्या किती आहे बाळांनो 4। बघा आता सर्वात मोठा आणि सर्वात लहान संख्या आपल्याला शिकायची आहे की सर्वात मोठी संख्या कोणती, सर्वात लहान संख्या कोणती। तर आता मी तुम्हाला एक चित्र दाखवले, बरोबर। पहिल्यांदा कशाचं चित्र आहे बाळांनो, डॉग आहे, बरोबर। आता डॉग मध्ये सांगा इथे किती डॉग्स आहे, 1, आणि इथं किती आहे 3 आहे। मग 3 संख्या मोठी आहे का 1 संख्या मोठी आहे, 3 मोठी, म्हणून मी 3 ला काय म्हणलं की 3 हा अंक कसा आहे, मोठा अंक आहे। मला किती दिसतंय 1, मग 1 हा अंक कसा झाला मग लहान, 3 मोठे आहेत तर लहान, 1 काय आहे लहान आहे। तसंच इथं सगळ्यांना मांजरीचं पिल्लू दिसतंय, किती आहेत 1 2 3 4, 4 आहेत, बरोबर, म्हणजे 4 आहेत, आणि इथं किती आहेत आपल्याकडे 2च आहेत, बरोबर, किती आहेत 2च आहेत। तर मला सांगा 2 मोठे की 4 मोठे, 4, सगळ्यात जास्त संख्या कुठली आहे 4 आहे, आणि म्हणजे 4 ही संख्या कशी झाली मोठी झाली, आणि 2 ही संख्या कशी झाली लहान झाली। आता इथं त्याच प्रकारचं गणित आहे बघा, इथं आईस्क्रीम आहे, इथं किती आईस्क्रीमचे कोण आहेत पहिल्यांदा सांगा मला, मोजा, 1 2 3 4, किती कोण आहे 4, आणि ह्या पिक्चर मध्ये किती आहेत, या चित्रामध्ये फक्त 1, बरोबर। मग 4 अंक मोठा की 1 अंक मोठा, 1 अंक लहान, तर 4 अंक हा काय झाला मोठा, तर 4 अंक काय झाला मोठा। सगळ्यांना लहान मोठे नंबर्स कळाले, संख्या कळाल्या, लहान संख्या कुठली आणि मोठी संख्या कुठली। आता मी काय केलं की चित्र घेतलं, त्या चित्रामध्ये किती पहा आईस्क्रीम आहेत, तर किती आईस्क्रीम आहेत 4 आहेत, बरोबर। मग मी 4 संख्या दिली, एक आहे चित्रामध्ये किती आईस्क्रीम आहे 1च आहे, तर 4 आईस्क्रीम आणि 1 आईस्क्रीम, बरोबर। मग कुठला मोठा आईस्क्रीम आहे 4, म्हणून मोठी संख्या किती, सगळ्यात जास्त आईस्क्रीम किती आहेत 4, आणि सगळ्यात कमी आईस्क्रीम किती आहे 1, मग सगळ्यात मोठा अंक कुठला झाला 4, आणि सगळ्यात लहान अंक कुठला झाला 1। आता बघा खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती, प्रश्न काय विचारला पेपर मध्ये त्यांनी आपल्याला की खालीलपैकी सर्वात मोठी
संख्या कोणती? इथे किती आहे बाळांनो? 1, इथे 5, इथे 7, इथे 3. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अंक कुठला आला मग? 5 एक मोठा अंक आहे का? नाही. तर 1 पेक्षा कोण मोठं आहे? 3. 3 पेक्षा कोण मोठं आहे? 5. आणि 5 पेक्षा मोठं कोण आहे? 7. मग आपलं उत्तर काय येणार आहे की 7 हा अंक कसा आहे? मोठा आहे. 7 हा अंक कसा आहे? मोठा आहे. बघा पुढचा प्रश्न घेऊया आपण. काय सांगितलं त्यांनी? 9, 6, 3 आणि 4. संख्या काय सांगितली? 9, 6, 3 आणि 4. आता मला ह्याच्यामध्ये सांगा सगळ्यात लहान कोण आहे? 3. त्याच्यापेक्षा मोठं कोण आहे? 3 नंतर 6. 6 पेक्षा पण मोठं कोण आहे? 8. 8 पेक्षा मोठं कोण आहे? 9. तर सर्वात मोठा अंक कुठला झाला आपला बाळांनो? 9 हा अंक कसा आहे? सर्वात मोठा अंक आहे. आता पुढच्या गणितामध्ये बघा पण त्यांनी काय सांगितलंय आपल्याला? 4, 9, 5 आणि 1. 4, 9, 5 आणि 1. 4, 9, 5 आणि 1. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं? खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? काय सांगितलं त्यांनी? खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता बघा 4 आहे, 9 आहे, 5 आहे आणि 1 ही सगळ्यात लहान संख्या आहे. 1 पेक्षा मोठं कोण आहे? 1 पेक्षा मोठं कोण आहे? 4. बरोबर. 4 पेक्षा मोठं कोण आहे? 5. आणि 5 पेक्षा मोठं कोण आहे? तर 9. 9 हा अंक कसा आहे? सर्वात मोठा अंक आहे. 9 हा अंक कसा आहे? सर्वात मोठा अंक आहे. तसंच त्यांनी सांगितलं की खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? काय सांगितलं त्यांनी? खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? संख्या काय आहे? 1, 5, 7, 3. बघा 1, 5, 7. त्यांनी तर मराठीमध्ये पण मी अंक लिहिते. 1, 5, 7, 3. तिथं अंक लिहिते मी 9, 6, 3, 8, 4, 9, 5 आणि 1. आता त्यांनी सांगितले खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता 1, 5, 7, 3. आता ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात लहान अंक कोणता आहे आपल्या बाळांनो? तर 1 हा अंक कसा आहे? लहान आहे. बरोबर. 1 लहान आहे. 1 पेक्षा 3 मोठे, 3 पेक्षा 5 मोठे, 5 पेक्षा 7 मोठे. तर सगळ्यात लहान अंक काय झाला आपला? 1 झाला. सगळ्यात लहान अंक काय झाला आपला? 1 झाला. आता इथं बघा 9, 6, 3 आणि 8. अंक कुठले कुठले दिलेत त्यांनी आपल्याला? 9 दिल्यात, 6 दिल्यात, 3 दिल्यात आणि 8 अंक दिलेत. बघू आता मग त्यांनी काय सांगितलंय की लहान संख्या कोणती आहे? आता मला सांगा 9 संख्या कशी आहे? मोठी आहे. 8 पण संख्या कशी आहे? मोठी आहे. म्हणजे 9 पेक्षा तर लहान आहेत पण 8 पेक्षा लहान कोण आहे? 6 आहे. आणि 6 पेक्षा पण लहान कोण आहे? 3. मग सर्वात लहान अंक कोण झाला आपला? 3. 3 हा सगळ्यात लहान अंक आहे किंवा लहान संख्या आहे. त्याच्यानंतर बघा 1, 5, 1, 9, 4. बघा 1, 5, 9, 4. 1, 5, 9, 4. तर मला सांगा पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? 1 संख्या लहान आहे का? 5 आहे, 9 आहे की 4 आहे? कोण आहे सगळ्यात लहान? तर सगळ्यात लहान संख्या आहे आपली 1. 1 ही सगळ्यात लहान संख्या आहे. आता मला तुम्ही सांगा, तर मी तर 3 गोल काढले. मी सांगितलं की पुढीलपैकी सगळ्यात लहान गोल कोणत्या आकृतीमध्ये आहेत?
कुठल्या आकृतीमध्ये सगळ्यात लहान गोल आहेत? हे 1 नंबरची आकृती आहे, ही 2 नंबरची आकृती आहे. मी वेगवेगळी चला. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला की पुढीलपैकी कोणत्या आकृतीमध्ये सगळ्यात लहान गोल आहे? म्हणजे पुढीलपैकी कोणत्या आकृतीमध्ये सर्वात कमी गोल आहे? सर्वात कमी गोल सांगितलेत त्यांनी आपल्याला. कुठले गोल सांगितलेत? सर्वात कमी गोल. आता सर्वात कमी गोल कुठल्या आकृतीमध्ये? पहिल्यांदा आकृतीमधले गोल मोजावे लागतील, बरोबर? ह्या आकृतीमध्ये बघू किती गोल आहेत. 1 2 3 4 5 6. किती गोल आहेत या आकृतीमध्ये? 6 गोल आहेत. या आकृतीमध्ये मोजू 1 2 3 4. किती गोल आहेत? 4. या आकृतीमध्ये मोजू 1 2 3. मग सर्वात कमी किंवा सर्वात कमी गोल कुठल्या आकृतीमध्ये आहेत? 3 या आकृतीमध्ये. मग सर्वात लहान संख्या कोणती आहे? 3 आहे, बरोबर? उत्तर सापडलं. किती बाण आहेत बाळांनो? 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि 4. अजून मी इथं बाण काढते. 1 2. इथं बाण काढले. 1 2 3 4 आणि 1 5. मग मला सांगा सगळ्यात जास्त बाण कुठले आहेत? किती नंबरला आहेत? इथे एकूण किती बाण आहेत? 1 2 3 4. मी इथं संख्या किती लिहू? मी 4. इथं किती बाण आहेत? 2. आणि इथं किती आहेत? 1 2 3 4 5. बरोबर, 5 आहेत. तर त्यांनी मला प्रश्न विचारला आहे की पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या, बाण असणारी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर कोणती आहे बाळांनो? 5. कारण की शेवटी किती बाण आहेत आपल्याकडे? 5 बाण आहेत. तर तुम्हाला कळालं की बाबा काय सांगतात येत ताई? की संख्या सांगते मी तुम्हाला. काय सांगते? संख्या. सर्वात मोठी संख्या कशी ओळखली, सर्वात लहान संख्या कशी ओळखली. तुम्हाला कधी कधी आकृती देतात, त्या आकृतीमध्ये तुम्हाला बॉल देतात किंवा एखादं गोल चिन्ह देतात किंवा त्रिकोण देतात, चौकोन देतात. त्याच्यामध्ये ती संख्या आपल्याला काय करायची असते? मोजून घ्यायची असते की ह्याच्यामध्ये 6 आहेत, ह्याच्यामध्ये 3 आहेत, ह्याच्यामध्ये 2 आहेत, एकामध्ये 2 आहेत. तर त्यांनी प्रश्न विचारलेला वाचायचा असतो की पुढीलपैकी सर्वात कमी संख्या असणारी आकृती कोणती? तर कोणती आहे? 1 नंबरची, 4 नंबरची आकृती आहे, त्याच्यामध्ये एकच आहे. मग उत्तर किती आलं आपलं? 4. 4 नंबरला आपण काय केलं पाहिजे? गोल केलं पाहिजे. पुढील संख्येतील एकक ओळखा. पुढील संख्येतील काय ओळखायचंय बाळा आपल्याला? एकक. एकक ओळखायचं असेल तर आपल्याला एकक माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे आपल्याला? एकक माहिती पाहिजे. तर 1 ते 9 पर्यंतचे जे काय अंक असतात त्यांना काय म्हणतात रे बाळांनो? तर एकक म्हणतात. काय म्हणतात? एकक असे म्हणतात. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. ह्याच अंकांना फक्त काय म्हणतात? तर एकक म्हणतात. काय म्हणतात? एकक म्हणतात. आणि 10 पासूनच्या अंकांची सुरुवात होते. जिथे 2 अंक असतात त्यांना आपण काय म्हणतो रे बाळांनो? तर दशक म्हणतो. हे आपण मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे, बरोबर? एकक आणि दशकची मी माहिती सांगितलेली आहे तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये. आता बघूया आपण की एकक म्हणजे, बघा पहिल्यांदा मला संख्यांची काय करावी लागेल? आता फोड करावी लागेल. काय करावी लागेल? फोड करावी लागेल. म्हणजे तर संख्या किती आहे? 14. संख्या किती आहे? 14. आता मी 14ची काय करणार आहे? फोड. हा जो नंबर आहे ह्याला काय म्हणणार आहे मी? एकक. मी इकडून सुरुवात करते बाळांनो वाचायला. संख्या कुठल्या हाताने सुरुवात आहे? माझ्या उजव्या हातापासून संख्येचं वाचन होते. कुठल्या हातापासून? उजव्या, बरोबर? मग हा जो 4 अंक आहे तो माझ्यासाठी काय आहे? एकक आहे. आणि हा जो 1 अंक आहे तो काय आहे माझ्यासाठी? दशक आहे, बरोबर? एकक आणि दशक. मग माझ्या पुढील संख्येतील एकक ओळखा. एकक किती आले मग बाळांनो? माझ्या 4. कुठली संख्या एकक मध्ये मोठी? माझी 4.
तुम्हाला ऑप्शन दिले जातात इथे, मी ऑप्शन दिले नाहीयेत आता. ऑप्शन मध्ये आहे 4, 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे 40, 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे 1 आणि 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे 14. तर ह्याच्यामध्ये एकक स्थानी अंक कुठला आहे आपला, तर 4 हा अंक कशामध्ये आहे, तर एकक स्थानी आहे. पुढे त्याने संख्या काय दिली आपल्याला, 22. संख्या काय दिली, 22. आता 22 मध्ये त्यांनी सांगितलं एकक स्थानी अंक कोणता आहे, 20 आहे, 22 आहे, 2 आहेत की 21 आहेत. तर मला सांगा बरं एकक स्थानी अंक कोणता आहे माझा, तर 2 हा अंक काय आहे माझा, एकक स्थानी आहे माझा. 3 नंबरचा ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. आता इथे मला संख्या काय दिली बाळांनो, 45. 45चा संख्या आहे माझ्याकडे, संख्या कुठली आहे, 45. माझ्या उजव्या हाताचा पहिला अंक, उजवीपासून वाचन करते ना मी, हा जो पहिला अंक आहे त्याला मी काय म्हणणार आहे, एकक. आणि हा जो दुसरा अंक आहे त्याला मी काय म्हणणार आहे, दशक. बरोबर. तर 45 अंक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एकक आणि दशक सांगा. 45 अंकामध्ये काय सांगा, एकक आणि दशक सांगा. मी ऑप्शन लिहिते बघा, 45, 40, 15 आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे 5. तर ह्याच्यामध्ये आपलं एकक स्थानी कोणता अंक आहे आपला, तर 5 हा अंक आहे. तर माझं उत्तर किती नंबर आलं, 4 नंबर उत्तर आलं. अंक कुठला आहे, 5. आता पुढे अंक काय आहे माझ्याकडे, 17. अंक काय आहे, 17. तर 17ची विभागणी करणार आहे मी. मला काय सांगितलंय त्यांनी, पुढील संख्येतील एकक ओळखायचं आहे. काय ओळखायचं आहे, एकक. चला मग त्यांनी मला ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, 1 दिलेला आहे, 7 दिलेले आहेत, 17 दिलेले आहेत आणि 10 अंक दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये त्यांनी मला काय सांगितलं, तर ह्यांनी मला सांगितलं की एकक स्थानी कोणता अंक येतोय, तर एकक स्थानी माझा 1 अंक येतोय का, नाही. तर 1 अंक कुठल्या स्थानी येतोय माझा, दशक स्थानी येतोय. तर 7 अंक माझा कशामध्ये येत आहे, तर एकक स्थानी येत आहे. मग माझं उत्तर काय आहे, 7. माझं उत्तर काय आहे, 7. 7 हा अंक कुठे येत आहे, एकक स्थानी येत आहे. पुढे खालील संख्येतील कोणाचा एकक वेगळा आहे. आता मी तुम्हाला एकक सांगितले, बरोबर. आता ह्यांनी सांगितलंय की पुढील पैकी कोणाचा एकक कसा आहे, वेगळा आहे. कसा आहे एकक पूर्णपणे वेगळा आहे. आता बघा इथे एकक स्थानी किती आहे बाळांनो, 4. किती आहेत, 4. इथे एकक स्थानी किती आहेत, 4. इथे एकक स्थानी किती आहेत, 4. इथे एकक स्थानी किती आहेत, 6. मग कोणाचा एकक वेगळा आहे, शेवटच्या नंबरचा. त्याला किती नंबर म्हणतात, 56 म्हणतात, बरोबर. म्हणजे एकक स्थानचा अंक कसा पाहिजे, सगळ्यांचा 4च पाहिजे. म्हणजे इथं 34 आहे, इथे 24 आहे, इथं 54 आहे, इथे 56 आहे. पण ह्यांच्या एकक स्थानी 4 असते, म्हणजे 54 असते तर ही संख्या बरोबर असते. एकक स्थानी 4 आहेत का, नाही. एकक स्थानी किती आहेत, 6. म्हणजे ही संख्या कशी झाली, चुकीची झाली, म्हणजे वेगळा झाला ना हा नंबर. आता इथं संख्या आहे 2. एकक स्थान बघायचे फक्त. खालील संख्येतील कोणाचा एकक वेगळा आहे, एकक वेगळा आहे म्हणजे फक्त एकक स्थान बघायचं. इथे किती आहे, 2 आहेत, इथे 2 आहेत, बरोबर. इथे 5 आहेत, इथे 2 आहेत. मग वेगळं कोण आहे, एकक स्थानी 2 आहेत, इथं पण एकक स्थानी 2 आहेत, इथं पण एकक स्थानी 2 आहेत. पण इथं किती आहेत, 5. म्हणजे वेगळं कोण झालं, 5. म्हणजे माझं उत्तर काय बाहेर आलं, 65. बरोबर का नाही. आता इथं कुठली संख्या झाली, एकक स्थानी 2. इथं संख्या काय आहे, एकक स्थानी 5. इथं पण संख्या एकक स्थानी काय आहे, 5. आणि इथं पण संख्या एकक स्थानी काय आहे, 5. आता सगळ्यांमध्ये वेगळी संख्या काय आहे बाळांनो, तर 2. बरोबर. म्हणजे हे काय झालं आपलं वेगळं.
फक्त एकक स्थान सांगितलंय त्यांनी वेगळं करायला, संख्या सांगितली का आपल्याला नाही. आपण फक्त काय बघणार आहोत ना, एकक स्थान बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये परत आपण एकक स्थान बघूया. इथे एकक स्थानी काय आलंय 8. ह्याच्या पण एकक स्थानी काय आलंय 8. ह्याच्या एकक स्थानी किती आहे 9. ह्याच्या एकक स्थानी किती आहे 8. मग आता मला सांगा वेगळी संख्या काय आली. सगळ्यांच्या एकक स्थानी 8 आहेत, फक्त एकच संख्या अशी आहे की त्याच्या एकक स्थानी किती संख्या आहे 9. मग वेगळी संख्या कुठली आली 9. ही काय झालेली आहे वेगळी संख्या आलेली आहे. आता बघा बेरीज शिकायची आपल्याला. काय शिकायची आहे बेरीज. आता बेरजेसाठी कुठलं चिन्ह वापरतो आपण. हे एक आडवी रेष, त्याच्यामध्ये बरोबर एक मध्ये रेष मारतो, उभी रेष, बरोबर क्रॉस चिन्ह, बरोबर. ह्याला काय म्हणतात, ह्याला बेरीज करणे म्हणतात. हे बेरजेसाठी चिन्ह वापरतात. आणि बेरीज करताना एकक दशक शतक स्थानापासूनच करतात. म्हणजे बघा आता स्थानापासून करतात. मग हे राहू द्या, तुम्हाला मी सांगते बघा. एककच्या खाली एककच मांडायचा असतो, दशकच्या खाली दशकच मांडतात आणि शतकच्या खाली शतक मांडतात. आता बेरीज करताना आपण एककाच्या घरापासून सुरुवात करतो. आपण डायरेक्ट शतकाला दशकाला जातो का नाही, तर आपण सुरुवातच करताना कशापासून करतो एककापासून करतो. बघा हे जर मी बेरजेच्या चिन्हामध्ये माझं घर मांडलं, बरोबर. मग सुरुवात करताना आपण एककापासून करतो, म्हणजे 5, 2 आणि 1, बरोबर. म्हणजे एककाच्या घरी एक मांडलं पाहिजे. आणि सुरुवात करताना आपण कशापासून करतो, तर एककाच्या घरापासून सुरुवात करतो. 5 आणि 2 किती होतात 6, 7 आणि 1 अशी 1. अशी काय करतो आपण बेरजेला सुरुवात करतो. एक मिनिट. आता बघूया ह्यांची बेरीज करायची आपल्याला. ही किती गाडी आहे बाळांनो 1. आणि ह्या गाड्या किती आहेत मोजायला लागतील ना. 1, 2, 3, 4, 5, 6. किती गाड्या आहेत 6. आणि इथं गाडी किती आहे 1. ह्यांची बेरीज किती झाली बाळांनो 6 आणि 1 किती झाला, म्हणजे मोजा 1, 2, 3, 4, 5, 6. 6 मध्ये 1 मिळवलं तर संख्या काय माझी तयार झाली 7. किती संख्या तयार झाली 7. आता हे किती आहे मँगो आहे माझ्याकडे, आंबा आहे, बरोबर. हा किती आंबा आहे ह्या चित्रामध्ये 1. आणि इथं किती आंबे आहेत बाळांनो मोजूया. 1, 2, 3. किती आंबे आहेत 3. मग मी तर खाली लिहू का 3. हा 3 अधिक 1 बरोबर माझ्याकडे किती झाले बाळांनो हे 3 आणि हे 1 किती झाले मोजा बघू. 1, 2, 3 आणि 1, 4. म्हणजे माझ्याकडे आंबे किती झाले 4. माझ्याकडे गाड्या किती झाल्या 7. आता सगळ्यांना पेन दिसतोय. एका चित्रामध्ये किती पेन आहे 1. आणि ह्या चित्रामध्ये पेन मोजूया. 1, 2, 3, 4. किती पेन आहेत 4. 1 अधिक 4 बरोबर किती आले बाळांनो 5. आले का 5. 1 अधिक 4 बरोबर किती आले 5. आता इथं किती मोर आहेत बाळांनो. सगळ्यांना मोर आवडतो ना. किती मोर आहे फक्त 1. आणि इथं किती मोर आहेत 2. गप्पा मारतात ना हे दोघं पण 2 आहेत. मग 1 अधिक 2 बरोबर किती संख्या तयार झाली बाळांनो 3. ह्याला काय म्हणतात तर ह्याला बेरीज करणे असे म्हणतात. काय म्हणतात ह्याला बेरीज करणे. ह्याला काय म्हणतात बाळांनो तर बेरीज करणे असे म्हणतात. बघा बेरजेचे मी तुम्हाला अजून पण इथे देते. 5 अधिक 3 बरोबर किती होतात 5 अधिक 3 बरोबर किती होतात. म्हणजे माझ्याकडे 5 गोट्या आहेत. मला अजून 3 गोट्या मिळाल्या बक्षीस म्हणून. तर मला किती गोट्या झाल्या 5 नंतर 6, 7, 8. मग माझ्याकडे गोट्यांची संख्या किती झाली बाळांनो 8. मला माझ्याकडे
3 पेन्सिल आहेत, माझ्या मैत्रिणीने मला 2 पेन्सिल अजून दिल्या, तर माझ्याकडे एकूण पेन्सिल किती झाल्या? म्हणजे माझ्याकडे 3 होत्या, मला अजून किती मिळाल्या? 2. म्हणजे माझ्याकडे पेन्सिली किती झाल्या? 5. बरोबर. माझ्याकडे 7 इरेजर आहेत, मला अजून एक इरेजर मिळाल, तर माझ्याकडे इरेजर किती झाले? 7 आणि 8. सगळ्यांना कळालं मी बेरीज कशी करते ती? आज आपल्या इथे एक टॉपिक संपलाय बघा. ह्याच्यामध्ये मी काय घेतलंय की एकक दशक संख्येची घेतली, तुम्हाला लहान मोठी संख्या सांगितली मी तुम्हाला ह्याच्यामध्ये की लहान संख्या कुठली, मोठी संख्या कुठली, बरोबर. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की संख्येतील एकक कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगितलं. काय ओळखायचं? एकक. आणि संख्येतील कोणता एकक वेगळा आहे हे पण मी तुम्हाला शिकवलं. त्याच्यानंतर बेरजेचं चिन्ह शिकवलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला बेरीज, चित्ररूपे बेरीज करायला शिकवलेली आहे. पेपरमध्ये आपल्याला बेरीज करायला येते की बाबा 5 अधिक 4 बरोबर किती होतात? 7 होतात, बरोबर. मग उत्तर दिलेलं असतं आपल्याला 7. मग पर्यायामध्ये शोधायचं की 1 नंबरला 7 दिलाय का, 2 नंबरला का, 3 नंबरला की 4. आपलं जे उत्तर असेल त्याला काय करायचं? बरोबर, त्याला काय करायचं? व्यवस्थितरित्या काय करायचं? त्या नंबरला गोल करायचं आणि आपलं उत्तर काढायचं. सगळ्यांना बेरीज कळाली? थँक्यू.